राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीचं आज मतदान होत आहे। तर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असताना मात्र उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या लाटेमुळे नाशिकच्या निफाड तालुक्यातील किमान तापमानाचा पारा जो आहे तर तो घसरलेला आहे। आता मी लासलगाव येथील शिवनदीच्या काठावर आलेला असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का पाण्यावर बाष्पयुक्त धुके जे तर ते तयार होत आहेत आणि याच्यामुळे या ठिकाणी नैनरम्य दृश्य जे तर ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि निफाड तालुक्यातील रुई येथे 4.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची जी तर ती नोंद झालेली आहे आणि कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये 5 अंश सेल्सिअस किमान तापमानाच्या जवळपास नोंद झाली आहे। या वाढत्या थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी नागरिक जे तर ते शेकोटीचा आधार घेत आहेत। तर उष्ण पेय पिऊन आणि ह्या थंडीपासून नागरिक जे तर ते ऊब मिळवत आहे। मात्र ही थंडी जी तर ती शेती पिकांवरही परिणामकारक ठरते। द्राक्षांसाठी ही थंडी जी तर ती अपायकारक असून गहू आणि हरभऱ्यासाठी ही थंडी पोषक आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।